पूजा खेडकरचं वादात आलेलं नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आता खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या दाव्यापर्यंत येऊन पोहोचलं. घटस्फोटासंदर्भात केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. काय आहे नेमका वाद पाहूया. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांमागे चौकशीचा ससेमिरा लागल्यानंतर त्या अजूनही नॉट रिचेबल आहेत. दुसरीकडे त्यांच्या आईवडिलांचा खरोखर घटस्फोट झाला आहे का याच्या चौकशीच्या सूचना केंद्र सरकारकडून पुणे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वंचितकडून लोकसभा लढवलेले पूजाचे वडील दिलीप खेडकरांनी वार्षिक उत्पन्न 43 लाखांहून अधिक दाखवलंय. मग पूजानं 8 लाखांहून कमी उत्पन्नाच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर गटातून यूपीएससी परीक्षा कशी दिली यावरून प्रश्न उभे राहिले होते. Father worked some bank or where? Your father? So no, sir. He's a civil servant. Civil servant. Yes. But no salary, zero income. Oh, Sir, father. actually, my parents are separated, and I'm not I much see. in contact with my Oh. father. So, मॉक इंटरव्ह्यूत हा प्रश्न विचारला गेल्यावर आपले आई वडील विभक्त राहत असल्याचं पूजाने सांगितलं होतं. दरम्यान आता दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकरांचा 2003 सालीच घटस्फोट झाल्याची कागदपत्र समोर आली आहेत. मात्र यंदाच्या निवडणूक पत्रात खेडकरांनी आपल्या पत्नीचा उल्लेख संपत्तीचा तपशीलही दाखवल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. एकीकडे ही घटस्फोटाची कागदपत्र आहेत ज्यानुसार 2003 मध्येच पती पत्नी विभक्त झाले आहेत. दुसरीकडे 2024 सालचं निवडणूक पत्र आहे. यात खेडकरांनी आपल्या पत्नी मनोरमा यांचं उत्पन्न आपल्या प्रतिज्ञापत्रात दाखवलंय. यातली नेमकी कोणती माहिती खरी आहे? ही माहिती यूपीएससी परीक्षेत फक्त ओबीसीतून लाभ घेण्यासाठी दडवली गेली का याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय. आता त्यांचा घटस्फोट झाला नाही आणि काही फरक पडत नाही. कारण आधी त्यांचे वडील क्लास 1 ऑफिसर होते, नंतर त्यांचे मिस्टर क्लास 1 ऑफिसर होते, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेता येत नव्हतं. आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दोघांनी स्वतःला पती पत्नी दाखवले आणि स्वतःचं उत्पन्न त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. हे नेमकं काय आहे? यांच्याकडे सगळंच फ्रॉड दिसतंय. प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.